उपक्रमामध्ये ह्या सगळ्या गोष्टींना टॅप केलेलं आहे बघून खूप छान वाटतं. बट आय मेक इट अ पॉईंट की आठवड्यातनं 3 ते 4 वेळेला माझा व्यायाम झालाच पाहिजे याची मी काळजी घेते. टिप्सवरती प्लीज जाऊ नका. मी काय म्हणते की प्रत्येकाकडे टिपेंद्र नावाचे मित्र असतात की जे फक्त टिप्स पुरवत असतात. अशा लोकांकडे जाऊ नका. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ डिजिटल. सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम हा कार्यक्रम सुरू आहे आणि विविध दिग्गज मंडळी येत आहेत. अनेक सेशन्स होत आहेत आणि पुणेकरांनी या सगळ्या कार्यक्रमाचा छान आस्वाद घेतलेला आहे. बऱ्याच टिप्स आणि बरीच इन्फॉर्मेशन मिळण्यासाठी अनेक लोक येत आहेत. तर आता जी आहे आपल्यासोबत ती अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला उत्तम पद्धतीने गाईड करते असं म्हणूयात. प्रसिद्ध CA आणि फायनान्शियल इन्फ्लुएन्सर म्हणूयात आपण तिला. रचना रानडे आहे आपल्यासोबत. खूप खूप स्वागत आहे सकाळ डिजिटलमध्ये. कशी आहेस तू? एकदम मस्त. सुपर. मी ऐकलं की तू खूप सध्या प्रवास करतेस आणि ते प्रवास करत करत पुण्यात पोहोचलीस. हो हो, म्हणजे आता अगदी खरं समय असं खरं सांगायला आवडेल की माझं कायमच एवढं बिझी असतं, पण खरं नसतं. पण आत्ता मी अगदी कालच नागपूरहून आले. आत्ता आज रात्री परत सिंगापूरला चालले. तिकडे एक स्पीकर इन्व्हाइट आहे, फॉलोड बाय दुबई. तिकडं पण अटेंड करायचे एक सेशन. सो भरपूर धावपळ चालू आहे. 1-3 तारीख मी नेमकी पुण्यात होते आणि तेवढ्यात मला सांगितलं आम्हाला 3च तारीख पाहिजे आणि सकाळसाठी होतं म्हणलं ठीक आहे लगेच करूया. पुणेकर तो चान्स मिस करणार नाही तुला ऐकण्याचा. पण स्वास्थ्यमला येऊन कसं वाटतंय? स्वास्थ्य आणि तुझं काय नातं आहे ते जर कळालं आम्हाला तर. खूपच चांगला उपक्रम आहे असं मी म्हणेन. कारण स्वास्थ्य म्हणल्यावरती आजकाल एस्पेशली कोविड नंतर बऱ्याच जणांना हे महत्त्व पटायला लागलं की फक्त फिजिकल वेलबिंग फक्त महत्त्वाचं नाही तर मेंटल वेलबिंग पण तेवढंच महत्त्वाचं आहे आणि फायनान्शियल वेलबिंग पण महत्त्वाचं आहे. हेही सगळ्यांना त्या काळात कळायला लागलं. सो आय थिंक एक खूप चांगला उपक्रम आहे जिकडे या तिन्ही गोष्टींवरती भर दिला जातो आहे. आणि आय थिंक इथं कुठेतरी तुम्ही स्पिरिच्युअलिटीचा पण एक अँगल आणलेला आहे. तोही कुठेतरी मेंटल वेलबिंगशी आपण कनेक्ट करू शकतो. सो मी कायम सगळ्यांना म्हणते असं की आहार घेताना आपण फक्त पोळी किंवा फक्त भाजी खात नाही. आपण सगळं मिळून म्हणजे पोळी भाजी भात आमटी सगळं मिळून एक बॅलन्स डाएट म्हणतो. तसं वेलबिंग हा एक खूप मोठा शब्द आहे आणि त्याच्यासाठी पण एक बॅलन्स्ड अप्रोच पाहिजे जिकडं तुमचं फिजिकल मेंटल आणि फायनान्शियल वेलबिंग सगळं मिळून येईल. सो या उपक्रमामध्ये ह्या सगळ्या गोष्टींना टॅप केलेलं आहे बघून खूप छान वाटतं आणि म्हणून यायलाही तेवढाच आनंद झाला आहे. पण तू फायनान्शियल गायडन्स आणि या सगळ्या गोष्टी आता तू जसं म्हणालीस तू बऱ्याच ठिकाणी जात असते, स्पीच असतात, संवाद साधायचा असतो, तू अलर्टनेस हवा आहे आणि अर्थात फायनान्स म्हटल्यावर तर इथला वापर सगळ्यात जास्त आहे. ते खूप जपून करावं लागतं. मेंटल हेल्थ असेल, तुझं फिजिकल फिटनेस असेल किंवा ती पॉझिटिव्हिटी, तू स्वतः काही एफर्ट्स घेते त्यासाठी? अगदी खरं सांगायचं तर अगदी रोजच्या रोजच मी व्यायाम करते असं नाही. परत मी म्हटलं असं हे मी नाही म्हणायला पाहिजे, पण मी खरं खरं सांगते जे काय ते. बट आय मेक इट अ पॉईंट की आठवड्यातनं 3 ते 4 वेळेला माझा व्यायाम झालाच पाहिजे याची मी काळजी घेते. कधी वॉकला जाते, कधी जॉग करते, कधी पोहायला जाते. आमच्या सोसायटीमध्ये जिम आहे, तिकडं कधी जिम करते. सो एक साधारण शरीरासाठी 1 तास ज्या दिवशी मी व्यायाम करते म्हणजे सो आठवड्यातनं 3 ते 4 तास माझा व्यायाम नक्की होतो. आणि मेंटल वेलबिंग म्हणशील तर मग माझ्यासाठी रामरक्षा ही मेंटल वेलबिंग आहे. मी माझ्या मुलाला घेऊन बसते, तो 10 वर्षाचा आहे आणि त्यालाही त्यानिमित्ताने रामरक्षा कानावर पडते आणि मग शांत मंद दिवा लावून डोळे मिटून जेव्हा रामरक्षा म्हणतो तेव्हा काय माहिती छान वाटतं, एकदम पीसफुल वाटतं आणि त्यालाही हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी आपल्या संस्कृतीबद्दल कळायला लागतील. हे त्याचं एक बेनिफिट पण आहे नक्की. कधीतरी खूपच थकून आले तर मग स्पॉटिफायसारखे बरेच ॲप्स आहेत जिकडे मग मी माइंडफुलनेसशी रिलेटेड मग काही पॉडकास्ट वगैरे ऐकते. सो असं हे मेंटल वेलबिंगसाठी करते. किती इंटरेस्टिंग गोष्टी आहे ना. म्हणजे फायनान्सचे तू अशा टिप्स देत असते आणि पण तुला त्या गोष्टींतून जाताना तुला एक छान वेगळा तुझा प्रवास आहे. पण शेअर मार्केट आणि या गोष्टी तू अर्थात त्याबद्दल बोलत असेल सतत, तुला सतत विचारणा होत असेल की आता काय करू, आता कोणता शेअर घ्यायचा, या सगळ्या टिप्स. पण कोणत्या गोष्टी टाळाव्यात अशाबद्दलचे तू व्हिडिओ केलेलेस. पण आता हा व्हिडिओ जो कोणी बघत असतील त्यांच्यासाठी अशा कोणत्या 5 गोष्टी ज्या स्टॉक मार्केट रिलेटेड जे करतायत त्यांनी टाळायला हव्या? सगळ्यात पहिल्यांदा मला लोकांना वाटतं की स्टॉक मार्केटमध्ये फ्युचर्स अँड ऑप्शन्स नावाचा एक सगळ्यात मस्त प्रकार आहे आणि तिकडनं काय असे पैसे रोजच्या रोज एक असं लोक सहजपणे म्हणतात की रोज 1-2 हजार रुपये मिळाले की झालं काम, अजून काय पाहिजे. तर ते मिळवणं सोपं नसतं. हे सगळ्यात पहिली गोष्ट. म्हणजे बरेच तुमचे मित्रमंडळी सांगतील की हा आम्हाला तर मिळतात, आम्ही 1-2 हजार रुपये कमवतो, काही त्याला अवघड नाही. तर या सगळ्या लोकांना सांगायचं की तुमचं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट गेल्या 2 वर्षांचं दाखवा मला. जे कोण दाखवतील ते मानलं त्यांना. मी आजपर्यंत गेले जवळजवळ 10 वर्ष हा पराक्रम करून बघितलेला आहे.
आजपर्यंत कोणीही मला त्यांचं P&L दाखवलेलं नाही, कारण एवढं कन्सिस्टंटली रिटर्न्स मिळवणं अवघड असतंच. कोणालाही तेवढी हिंमतच नसेल की त्यांचं P&L स्टेटमेंट दाखवावं. दुसरी गोष्ट, स्टॉक मार्केट हा सट्टा बाजार नाही, हे मला सांगायला नक्की आवडेल. सट्टा बाजार कोणासाठी होऊ शकतो की ज्यांनी आत्ता स्टॉक विकत घेतला, 2 मिनिटात विकला, किंवा आत्ता विकत घेतला आणि काय वॉटेवर 1-2 तासात विकला, ह्यांच्यासाठी ते कुठेतरी सट्टा बाजाराशी आपण कम्पेअर करू शकतो. पण जर तुम्ही एखाद्या कंपनीबद्दल, ती कंपनी नक्की काय करते, त्यांचे प्रोडक्ट्स काय आहेत, किंवा त्याचा आणि इकॉनॉमीचा जर आपण संबंध लावायचा बघितला की लेटस्ट एखादी कंपनी आहे जी NBFC किंवा बँक आहे आणि ती कोणाला बरं भांडवल देते, तर ती लेटेस्ट जे कोण सोलर एनर्जीमध्ये प्रोजेक्ट्स करतायत, जे विंड एनर्जीमध्ये प्रोजेक्ट्स करतायत, त्यांना जर ती भांडवल पुरवत असेल, तर माझ्या मते आज भारताचं ध्येयच हे आहे की रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेससाठी जास्तीत जास्त प्रयत्न करायचा. आणि सोलर तर भारतासाठी खूप महत्त्वपूर्ण एक आत्ताचा टप्पा असणार आहे. तर अशा कंपन्यांचा अभ्यास करून त्यांच्यामध्ये जर आपण गुंतवणूक करायची ठरवली तर वाय नॉट, काहीच हरकत नाही. सो सट्टा बाजाराच्या दृष्टिकोनातून बघू नका, तुम्ही त्याच्याकडे एक अभ्यास करून आपण त्याच्यात पैसे गुंतवायचे हा विचार करा. अजून एक सांगित म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा लॉंग टर्म गुंतवणूक केली पाहिजे. मी त्याला कायम उदाहरण असं देते की जेव्हा आंब्याचं झाड आपण लावतो, म्हणजे कोय लावतो बेसिकली आपण, तेव्हा आपल्याला विदिन 1 इयर तर नाही ना आंबे लगेच खायला मिळत. त्याला जवळजवळ खरं सांगायचं झालं तर पूर्ण बेनिफिट्स पुढची पिढी बघत असते, जेव्हा ते फुल ग्रोन होतं आणि मग त्याची बेनिफिट्स पुढची पिढी बघते. सेम स्टॉक मार्केटसाठी आहे की जर तुम्ही आत्तापासून इन्व्हेस्ट केलं तर तुम्हाला मे बी त्याची बेनिफिट 100% मिळतील का नाही माहीत नाही, पण तुमच्या पुढच्या पिढीला नक्की मिळतील. आणि हे मी कुठल्या अनुभवांना सांगते की माझ्या आईवडिलांनी तर कधी अनफॉर्च्युनेटली स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट नाही केलं, पण माझे काही गुजराती मारवाडी मित्रमैत्रिणी जे आहेत त्यांच्या आईवडिलांनी मोठे नावाजलेले स्टॉक्स तेव्हा 5 रुपयाला 10 रुपयाला वगैरे घेतले, ज्यांची आज किंमत 12,000 15,000 20,000 अशी आहे एक स्टॉकची. सो असं वाटतं शाखावर आपल्या आईवडिलांनी नसेल केलं. पण मग मी माझ्या मुलांनी हे नाही म्हटलं पाहिजे की अरे काय यार आईनी का नाही केलं. सो त्या दृष्टिकोनातून बघा की एका लाँग टर्मसाठी आपल्याला करायचं आहे. एक अजून सांगेन की बरेच जण काय करतात स्टॉक मार्केटमध्ये ना, 2 रुपयाचं शेअर घेऊन बघूयात आपण, 2चे 3 झाले की संपला विषय, झाला ना 50% रिटर्न. आपण 2चा 3 होणं एवढं सोपं नसतं. पण एखादी फंडामेंटली चांगली कंपनी असेल तर ती 500ची 750 होऊ शकते जर फंडामेंटल्स त्याचे चांगले असतील तर. सो केवळ स्टॉक स्वस्त आहे म्हणजे 2 रुपयाला आहे 1 रुपयाला आहे म्हणून घ्यावा असं अजिबात नाही. आणि तुम्ही 5 विचारला तर म्हणून आता 5वं सांगते की टिप्सवरती प्लीज जाऊ नका. मी काय म्हणते की प्रत्येकाकडे टिपेंद्र नावाचे मित्र असतात की जे फक्त टिप्स पुरवत असतात. अशा लोकांकडे जाऊ नका. तुम्ही स्वतः अभ्यास करा आणि स्वतः अभ्यास करून त्याच्यात मग जर तुम्ही एंटर केलं तर तुमचा कॉन्फिडन्स जो काय असेल तो खूप नेक्स्ट लेवलचा असेल. पण एक असा प्रश्न जो तुला सातत्याने विचारतच असतील की स्टॉक मार्केटचं व्यवस्थित नॉलेज असेल तर बक्कळ पैसा कमवता येतो का? हो 100% कमवता येतो. फक्त मी परत हेच रिटरेट करीन की शॉर्ट टर्ममध्ये नाही कमवता येणार तो. कारण मला नाही माहिती उद्या मार्केट किती जाईल, वरती जाईल का खालती जाईल. आणि मी कायम असं सांगते 2च जण खात्रीशीर सांगू शकतात की उद्या काय होईल. एक म्हणजे देव आणि दुसरं म्हणजे खोटारडा माणूस. स्टॉक ऑलवेज गॉड अँड लायर, ओनली 2 people कॅन टेल द आउटकम्स. बट तू जर मला विचारलं की रचना 2030 पर्यंत तुला काय वाटतं निफ्टी कुठपर्यंत गेला असेल, तर माझं 2030चं वैयक्तिक टार्गेट 40,000 आहे निफ्टीचं, जे आज निफ्टी 20,000च्या आसपास आहे. त्याच्यामागे कॅल्क्युलेशन्स आहेत. मी उगाच ढोबळपणे हे सांगत नाही. कॅल्क्युलेशन्स माहिती हवे असतील तर माझा चॅनल बघू शकता तुम्ही, CA रचना फडके रानडे. बऱ्याच टिप्स म्हणजे सातत्याने तू त्या टिप्स सोशल मीडियाच्या माध्यमातून तुझ्या चॅनलच्या माध्यमातून शेअर करत असतेस. पण स्वास्थ्यमच्या माध्यमातून आणखीन तू पुणेकरांसोबत तुझ्या काही टिप्स शेअर करशील आय एम शुअर. आणि खूप खूप धन्यवाद तू या कार्यक्रमाला हजर राहिलीस त्यासाठी. थँक्यू सो मच. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.